So here in this question what is given, tan theta equal to a upon b, and we have to find the value of sin theta upon cos raised to 8 theta plus cos theta upon sin raised to 8 theta, and the options given are plus or minus a square minus b square raised to 4 divided by square root of a square minus b square into a upon b raised to 8 minus b upon a raised to 8. हे फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटरची ही टर्म प्लस आहे आणि ब्रॅकेट मध्ये प्लस आहे. थर्ड ऑप्शन मध्ये ब्रॅकेट मध्ये मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेरच्या दोन्ही टर्म प्लस आहेत. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये तिन्ही टर्म म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरच्या दोन टर्म आणि ब्रॅकेटच्या मधली टर्म सगळ्या टर्म प्लस आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ओके, मग आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी एक सिंपल वे आपला यूज करू शकतो, तो म्हणजे ट्रायंगल मेथडचा. ट्रायंगल मेथडचा वे आपल्याकडे काय आहे की tan थीटा इक्वल टू a अपॉन b दिलेला आहे आपल्याला. मग आपण एक ट्रायंगल त्यामध्ये कन्स्ट्रक्ट करू, राईट अँगल ट्रायंगल. हा समजा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या अँगल मध्ये या ट्रायंगल मध्ये हा एक थीटा कन्सिडर केला. then what is tan theta? tan theta ची व्हॅल्यू काय असते? opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. म्हणजे opposite side आली A, adjacent side झाली B. opposite side जर A आहे, adjacent side B आहे, तर हायपोटेन्यूस काय आहे ना? a square plus b square. a square plus b square. a square plus b square है ना. under root a square plus b square. under root a square plus b square. b square. a square plus b square ही असेल हायपोटेन्यूस. आता एकदा या दोन व्हॅल्यू आपल्याला जर कळाल्या साइन आणि कॉसच्या, की आपण आपल्या रिझल्ट वरतीच येणार डायरेक्टली. बरोबर आहे. tan थीटा हा ट्रायंगल चा एक अँगल वरून आपण a अपॉन b अपोजिट साइड ऍडजस्टंट साइड घेतली, त्यावरून हायपोटेन्यूस फाइंड करायची आहे. हायपोटेन्यूस येणार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बरोबर. आता याच्यावरून sin थीटा ची व्हॅल्यू काय होईल बरं? a upon under root a square plus b square. sin theta equal to a upon a square. a upon root a square plus b square. आणि cos theta b upon under root a square plus b square. b upon root a square plus b square. sin थीटा आणि cos थीटाच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. आता यावरून जी आपली रिक्वायर्ड टर्म आहे
रिक्वायर्ड टर्म काय आहे? Sin theta upon cos raised to 8 theta plus cos theta upon sin raised to 8 theta. साइन थीटा अपॉन कॉस रेस टू 8 थीटा प्लस कॉस थीटा अपॉन साइन रेस टू 8 थीटा आहे. यामध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली काय मिळेल? कॅल्क्युलेशन पहा, हेवी कॅल्क्युलेशन यामध्ये दिसत आहे, पण त्याला पर्याय नाही सध्या तरी आपल्याकडे या मेथड. साइन थीटा अपॉन कॉस रेस टू 8 थीटा आहे. साइन थीटाची व्हॅल्यू काय? ए A अपॉन. upon under root a square plus b square. आता आपण काय करू, थोडस कॉम्प्लिकेशन कमी होईल आपलं. त्या रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ला आपण एक्स ग्रहीत धरू सध्या. ओके, प्लस सॉरी ही साइन थीटाची व्हॅल्यू. थोडं सोपं दिसावं म्हणून रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ला एक्स ग्रहीत दिलं. रूट सकट डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कॉस रेस टू 8 आहे, म्हणजे बी रेस टू 8 अपॉन एक्स रेस टू 8. बरोबर आहे. साइन थीटाची व्हॅल्यू काय घेणार आपण? ए अपॉन एक्स. साइन थीटाची व्हॅल्यू ए अपॉन एक्स आणि कॉस थीटाची व्हॅल्यू बी अपॉन एक्स. त्या व्हॅल्यूज आपण ए अपॉन एक्स बी अपॉन एक्स गृहीत धरल्या. तर साइन थीटा अपॉन कॉस रेस टू 8 थीटा आहे. साइन थीटाला लिहिलं ए अपॉन एक्स आणि कॉस रेस टू 8 ला लिहिलं बी रेस टू 8 अपॉन एक्स रेस टू 8. ओके, त्यानंतर मध्ये प्लसचं चिन्ह आहे आणि परत कॉस ची व्हॅल्यू बी अपॉन एक्स डिवाइडेड बाय साइन रेस टू 8 म्हणजे ए रेस टू 8 अपॉन एक्स रेस टू 8. ए रेस टू 8 अपॉन एक्स रेस टू 8. आता याला सिंप्लिफाय करत असताना दोघांच्याही न्यूमरेटरला एक्स डिवाइड आहे. दोन्ही टर्मच्या न्यूमरेटरला एक्स डिवाइड आहे, म्हणजे हा 1 अपॉन एक्स, हा 1 अपॉन एक्स. आणि डिनॉमिनेटरला 1 अपॉन एक्स रेस टू 8 आहे. आधी ते आपण कॉमन घेऊन टाकू पूर्ण टर्म मधून. ते जर कॉमन घेतले तर काय होईल? दोन्ही न्यूमरेटर मधून 1 अपॉन एक्स कॉमन, दोन्ही डिनॉमिनेटर मधून 1 अपॉन एक्स रेस टू 8 कॉमन. आणि आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहील? A plus b upon b raised to 8 plus a raised to 8. नाही, डायरेक्ट ऍडिशन होतं का? डिनॉमिनेटर सारखा नसेल तर A upon b raised to 8 plus b upon a raised to 8. a upon b raised to 8 plus b upon a raised to 8. a upon b raised to 8 plus b upon a raised to 8 असं असणारी टर्म ऑप्शन मध्ये आहे. आता जे पहिलं ऑप्शन दिलंय त्यात मध्ये मायनस आहे, पण चौथ्या ऑप्शन मध्ये इथे प्लस आहे. याचा अर्थ याला जास्त काही सिंप्लिफिकेशन आपल्याला करायचं नाहीये, म्हणजे तो ब्रॅकेट तर मिळाला. आता महत्वाचे ते ब्रॅकेटच्या बाहेरचे. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? 1 अपॉन एक्स डिवाइडेड बाय
1/x⁸ पैकी आपण जो x⁸ आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. x⁸ जो आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, तो न्यूमरेटरला येईल. म्हणजे ती टर्म होईल x⁸ डिवायडेड बाय x आणि a/b⁸ प्लस b/a⁸ हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट ऍज इट इज राहील. x⁸ इन ब्रॅकेट a/b⁸ प्लस b/a⁸. इथपर्यंत क्लिअर झालं सर्व? हो सर. हो सर. ते इझी का झालं तर आपण त्या √a² प्लस b² ही पूर्ण जी टर्म होती त्याला x मानलं, त्याच्यामुळे ते जास्त सोपं गेलं. आता इथे x⁸ त्यातला एक x कॅन्सल होऊन जाईल, बरोबर? x⁷ राहील. पण आपल्याकडे ऑप्शन मध्ये कुठेच असं ⁷ हा आकडाच नाहीये कुठेच, बरोबर आहे? 7 हा आकडाच नाहीये आणि म्हणून तो कॅन्सल नाही करायचा. तो कॅन्सल न करता तिथंच आता x ची किंमत टाकून द्या. x आपण कुणाच्या जागी घेतलेला आहे? √a² प्लस b². √a² प्लस b² डिवायडेड बाय √a² प्लस b². √a² प्लस b² ब्रॅकेट ⁸ डिवायडेड बाय √a² प्लस b². आणि पुढचा ब्रॅकेट तसाच a/b⁸ प्लस b/a⁸ चा ब्रॅकेट ऍज इट इज राहणार. आता यामध्ये ऑप्शन तर अशाच स्वरूपातले दिलेले आहेत, फक्त राहिला तो न्यूमरेटरचा हा ⁸ याचं सिम्प्लिफिकेशन करता येऊ शकतं. काय होईल? रूटला आपण ⁴1/2 लिहू शकतो ना. रूटलाच आपण असं लिहू शकतो a² प्लस b² ⁴1/2, बरोबर आहे? a² प्लस b² ⁴1/2 आणि ब्रॅकेट ⁸ बरोबर. यातला हा 2 कॅन्सल होईल, 8 ला डिवाइड होईल आणि शिल्लक राहील 4. म्हणजे a² प्लस b² ⁴ डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा √a² प्लस b² ऍज इट इज आहे आणि पुढे ब्रॅकेट मधला a/b⁸ प्लस b/a⁸ तोही ऍज इट इज आहे. म्हणजे सगळ्या टर्म प्लस येणार, मायनस याच्यात कुठंच येणार नाही. आणि एवढी हिंट जर आपल्या लक्षात सुरुवातीलाच आली असती तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह न करता ही डायरेक्ट 4th ऑप्शन वरती जाता आला असतं. कारण 4th ऑप्शन मध्ये काय सांगितलंय? 4th ऑप्शन कशा प्रकारचं दिलेलं आहे तर इथं ब्रॅकेटच्या मध्ये पण प्लस आहे, रूट मध्ये पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे, पण बाहेर एक प्लस मायनस आहे सगळीकडेच. तर बाहेरचा प्लस मायनस घ्यावाच लागेल कारण आपण इथे ट्रँगल गृहीत धरलाय. थीटाचा क्वाड्रंट काही विचारात घेतलाच नाहीये, बरोबर आहे? आणि त्याच्यानुसार यांच्या व्हॅल्यू मध्ये प्लस मायनस येऊ शकतील आणि म्हणून तो बाहेरचा प्लस मायनस येणार आहे तिथे. सो करेक्ट ऑप्शन इज 4th one.
ओके. Write down this. झालं सर. झालंय कंप्लीट. हो सर. Yes, sir. आणखी कुठल्या क्वेश्चन Yes, sir, डिफिकल्टी आहे completed. सांगा. 5 नंबर 5. फाईव्ह तर सिंपल आहे. डायरेक्ट स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूजच टाकायच्या आहेत त्यात. काय सांगितलेलं आहे 5th क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 5. त्यामध्ये व्हॅल्यू टर्म अशा प्रकारची दिलेली आहे. x इंटू sin 45 into cos square 60 equal to tan square 60 into cosec 30 divided by sec 45 into cot square 30 आणि व्हॅल्यू विचारलेली आहे x ची. x फाइंड आउट करायचं आहे. त्यामध्ये 30, 45, 60 सगळे स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज टाकून द्यायच्यात फक्त. म्हणजे x इंटू साइन 45 ची व्हॅल्यू काय. 1/√2. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. 1/√2. 1/√2. cos 60 1/2. 1/2. 1/2 त्याचा स्क्वेअर आहे. 1/4. 1/4. 1/4. 1/2 चा स्क्वेअर 1/4. त्यानंतर tan 60 ची व्हॅल्यू किती. √3 आणि √3 चा स्क्वेअर Three. किती. 3. √3 चा स्क्वेअर 3. 6. त्यानंतर कोसेक 30 म्हणजे साइन 30 चा रेसिप्रोकल. साइन 30 ची किंमत काय असते. 1/2. साइन 30 ची किंमत 1/2. आणि मग 1/2. त्याचा 1/2. रेसिप्रोकल. 2. रेसिप्रोकल म्हणजे कोसेक 30 काय होणार 2 2. डिवायडेड बाय √2. सेक म्हणजे कॉस चा रेसिप्रोकल. कॉस 45 ची व्हॅल्यू काय 1/√2. 1/√2. 1/√2. मग सेक 45 काय होणार
√2. रूट टू. आणि आता कॉट 30 म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल. टॅन 30 ची किंमत √3. 1/√3. 1/√3. टॅन 30 ची किंमत 1 Root बाय three. रूट 3. मग कॉट 30 ची किंमत √3. √3. √3 पण त्याचा स्क्वेअर आहे. 3. तो लगेच आपण स्क्वेअर लिहून टाकू त्याचा. √3 चा स्क्वेअर म्हणजे 3. 3. ओके, झालं. एवढंच होतं कॅल्क्युलेशन. आता त्याच्यामध्ये हा 3 कॅन्सल. 8 येत आहे. हा जो √2 आहे तो √2. दोन्ही साइडचा √2 कॅन्सल. राहिला फक्त डिनॉमिनेटरला इकडे 4. तो पलीकडे मल्टिप्लाय केला तर x = 4 × 2 किती येणार? 8. x = 8 येणार. 8. 3 कॅन्सल होतील. दोन्ही साइडचे √2 आणि √2 पण कॅन्सल होतील. 4 राईट साइडला मल्टिप्लाय केला तर 4 × 2 म्हणजे 8. ओके, समजलं. नेक्स्ट कुठला आणखी? क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 18. 10 आणि 18. क्वेश्चन नंबर 10 आहे का कोणाचा? माझं. ओके, क्वेश्चन नंबर 10 काय पहा. यामध्ये टू साइन थीटा into tan theta in bracket 1 minus tan theta plus 2 sin theta into sec square theta divided by 1 plus tan theta bracket square या प्रकारची टर्म दिलेली आहे. आणि ऑप्शन्स आहेत 2 sin theta upon 1 plus tan theta bracket square. हे पहिलं ऑप्शन आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटरला स्क्वेअर नाहीये, न्यूमरेटरला 2 पण नाहीये. तिसऱ्या ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटरला स्क्वेअर नाहीये, न्यूमरेटरला 2 आहे. आणि चौथा ऑप्शन नन ऑफ दिस. असे नियर बाय ऑप्शन असले की आपल्याला थोडंसं केअरफुल राहावं लागतं सॉल्व करत असताना. याला सिम्प्लिफिकेशन आपण जर द्यायचं म्हटलं तर ते कशा प्रकारे होईल. न्यूमरेटरला दोन्ही टर्म मध्ये 2 sin थीटा ही टर्म दिसतीये. न्यूमरेटरला दोन्ही टर्म मध्ये 2 sin थीटा दिसतोय. तो 2 sin थीटा आपण कॉमन घेतला. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म मधून 2 sin थीटा कॉमन घेतला. ओके, आता जी पहिली टर्म आहे
पहिल्या टर्म मध्ये टॅन थिटा मल्टीप्लाइड बाय 1 मायनस टॅन थिटा आहे. टॅन थिटा मल्टीप्लाइड बाय 1 मायनस टॅन थिटा. त्या टॅन थिटाने ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करून टाकू लगेच. काय येईल? tan theta minus tan square theta. टॅन थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आणि प्लस दुसऱ्या टर्म मध्ये हा सेक स्क्वेअर थिटा आहे. त्या सेक स्क्वेअर थिटालाच आपण आयडेंटिटी नुसार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. बरोबर आहे. डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला 1 प्लस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहिला. ओके. आता न्यूमरेटरच्या ब्रॅकेट मध्ये मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल झाले. बरोबर आहे का? मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल, म्हणजेच शिल्लक राहील इक्वल टू 2 साइन थिटा इन ब्रॅकेट. काय शिल्लक राहिलं? tan theta plus 1. Theta plus 1. टॅन थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 1 प्लस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता टॅन थिटा प्लस 1 ही टर्म शिल्लक राहील न्यूमरेटरच्या ब्रॅकेट मध्ये. टॅन थिटा प्लस 1 म्हटलं काय किंवा 1 प्लस टॅन थिटा म्हटलं काय, दोन्ही सेम आहे. टॅन थिटा प्लस 1 किंवा 1 प्लस टॅन थिटा दोन्ही सेम आहे. डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट पण आहे 1 प्लस टॅन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग त्यातला एक ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल. टॅन थिटा प्लस 1 चा एक ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील? 2 sin theta upon 1 plus tan theta. 2 साइन थिटा अपॉन 1 plus tan. आणि हा थर्ड ऑप्शन मध्ये हा स्क्वेअर कॅन्सल 2 साइन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा, दॅट इज ऑप्शन सी. Completed? Yes, sir. Yes, yes, sir. ओके. नेक्स्ट कुठला होता आणखी? Question number 18. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये टर्म दिलेली आहे साइन थीटा
divided by 1 minus cot theta sin theta divided by 1 minus cot theta plus cos theta divided by 1 minus tan theta. याची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत cos theta plus sin theta, cos theta minus sin theta, 1 आणि 0. कसं ट्राय केलं याला तुम्ही काय केलं? सिम्प्लिफाय करत असताना यामध्ये एक सिंपल वे, न्यूमरेटरचा साइन थीटा ऍज इट इज ठेवा, डिनॉमिनेटरला जो 1 मायनस कॉट थीटा आहे त्याला आपण कॉस थीटा अपॉन साइन थीटा असं लिहू शकतो. कॉट म्हणजेच कॉस अपॉन साइन, प्लस सेकंड टर्म मध्ये कॉस थीटा न्यूमरेटरचा ऍज इट इज ठेवला, 1 मायनस टॅन थीटा म्हणजेच साइन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉस थीटा ऍज इट इज 1 मायनस टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. आता इथे दोन्ही ठिकाणी जो 1 आहे त्याला आपण 1 अपॉन 1 लिहू शकतो, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला सबट्रॅक्शन करता येऊ शकतं दोन्ही डिनॉमिनेटरला. मग यात साइन थीटा डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं तर काय येईल? पहिली टर्म साइन थीटा माइनस कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा, साइन थीटा माइनस कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा. त्यानंतर प्लस दुसऱ्या टर्म मधला कॉस थीटा ऍज इट इज, तिथे परत डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं. काय बरं सबट्रॅक्शन तिथे? cos theta minus sin theta upon cos theta. cos theta minus sin theta upon cos theta. cos theta minus sin theta upon cos theta. आता यामध्ये इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असलेला साइन थीटा आहे तो न्यूमरेटरला जो साइन थीटा आहे त्याला मल्टिप्लाय होईल, बरोबर. आणि दुसऱ्या टर्म मध्ये जो कॉस थीटा आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला जातो, म्हणजेच टर्म काय तयार होईल आता? sin square theta upon sin theta minus cos theta plus cos square theta upon cos theta minus sin theta. साइन स्क्वायर थीटा अपॉन साइन थीटा माइनस कॉस थीटा आणि प्लस कॉस स्क्वायर थीटा अपॉन काय येणार? cos theta minus sin theta. कॉस थीटा मायनस साइन थीटा. आता पहा आपल्याला एक माहित आहे की डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन आपण करू शकतो. ऑब्झर्वेशन इथं खूप महत्वाचे ठरतील.
पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर कोण आहे? साइन थीटा माइनस कॉस थीटा. आणि दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर कोण आहे? cos theta minus sin theta. Cos Cos theta theta minus sin minus theta. sin theta. सेम आहे का तो? नाही. पण सेम होऊ शकतो का? हो. होऊ शकतो. फक्त मायनसचा फरक आहे. जर आपण सेकंड टर्मचा जो डिनॉमिनेटर आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा त्याच्यातून मायनस कॉमन घेतला तर मधला हा जो प्लस आहे तो मायनस होऊन जाईल. एक स्टेप रिड्यूस केली आपण इथेच, कारण असे पुढच्या स्टेपला ते करायचं होतं. बरोबर. मायनस कॉमन घेतला तर मधल्या प्लसचा मायनस होऊन जाईल आणि डिनॉमिनेटरची टर्म काय होईल? जो मायनस साइन थिटा आहे तो प्लस होईल आणि जो प्लस कॉस थिटा आहे तो मायनस होईल. बरोबर. जो मायनस साइन थिटा आहे तो प्लस होईल आणि जो प्लस साइन थिटा आहे तो सॉरी जो मायनस साइन थिटा आहे तो प्लस आणि जो प्लस कॉस थिटा आहे तो मायनस. मग काय येईल टर्म? sin theta minus cos theta. साइन थिटा मायनस कॉस थिटा. Cos theta plus sin theta. मायनस कॉमन घेतला म्हणजे तो दोन्ही मधून घ्यावा लागेल ना. दोन्ही मधून घ्यावा लागेल ना. दोन्ही मधून घेतला तर दोघांचं चिन्ह बदलेल ना. म्हणजे जो मायनस साइन थिटा आहे तो प्लस झाला म्हणून तो आधी लिहिला आणि जो प्लस कॉस थिटा आहे तो मायनस झाला म्हणून तो नंतर लिहिला. येते लक्षात? हा. दिसत नाही सर. आता या दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आहे. दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे आपण न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करू शकतो डायरेक्ट. काय होईल बरं न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन? न्यूमरेटरला काय टर्म येईल सबट्रॅक्शन केल्यानंतर? 1 येईल. -1. -1 येईल. ते तसंच राहील sin square theta minus cos square theta. डिनॉमिनेटरची टर्म सेम आहे म्हणजे न्यूमरेटरला साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा येणार आणि डिनॉमिनेटर साइन थिटा मायनस कॉस थिटा ॲज इट इज. a square minus b square ची आयडेंटिटी. काय यूज करावं लागेल त्यामध्ये? a square minus b square is equal to a plus b into a minus b. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार काय येईल? साइन थिटा प्लस कॉस थिटा मल्टीप्लाइड बाय साइन थिटा मायनस कॉस थिटा आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म काय? साइन थिटा मायनस
cos theta. A square minus B square. A square minus B square equal to A plus B into A minus B. A plus B into A minus B. Sin square theta minus cos square theta ची व्हॅल्यू -1 नाही. sin square theta प्लस cos square theta ची व्हॅल्यू 1. पण मध्ये मायनस असला की -1 येणार नाही. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर कधीही sin स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर किंवा cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर असेल. A प्लस B इंटू A मायनस B हा रिझल्ट आपण वापरू शकतो. आणि तो रिझल्ट वापरल्याच्या नंतर sin थीटा मायनस cos थीटा याचा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि आन्सर काय येणार मग? sin theta प्लस कॉस थीटा. sin थीटा प्लस cos थीटा येईल किंवा cos थीटा प्लस sin थीटा या फॉर्म मध्ये आन्सर आपल्याला लिहिता येऊ शकतं. करता येईल पुढे? करा कंप्लीट. हो सर.